मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता येईल। इतर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईक सुद्धा करत नाही, त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं। कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो, आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावती मिळते। आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत, काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात, त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान होईल। तर कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल मला हे मदत करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बेल आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या रेमेडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार, यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा थोड्यांना त्याचा गुण येतही नाही। तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही। तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पाहावी, त्या लग्न राशीनुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो। आपल्या कुंडलीमध्ये पहा, पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे, किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही, राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा, मी आपल्याला त्याचं नक्कीच पर्सनली उत्तर देईन। पण ते व्हॉट्सअपवरती करा, चॅनलवरती ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तरं देता येत नाही। तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल, आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता। माझा पत्ता इथे दिलेला असतो, खाली लाईनमध्ये येतो। आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे, कारवारला बाळणी येथे आहे आणि कुडाळला नेरूळ येथे आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे। आपण नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024। 9 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। कुंभ राशी, सध्या या सप्ताहात किंवा पुढील डिसेंबर संपेपर्यंत, आता पुढच्या साप्ताहिक राशी भविष्य वेगवेगळं असू शकतं, पण हे मात्र आता सांगितलेलं आपण कायम लक्षात ठेवा। कामाच्या दगदगीमुळे, कामाचा व्याप असेल, कामाचं टेन्शन असेल, परंतु ते टेन्शन असताना सुद्धा घरातलेही काही टेन्शन असेल, कौटुंबिक वादविवाद असतील, कुटुंबातील काही गोष्टी असतील, याच्यातून या दोन्ही गोष्टीतून आपल्याला त्रास होऊन, मानसिक त्रास होऊन, निद्रानाश, झोप न लागणे, सतत डोके दुखणे किंवा कामात मन न लागणे, हे जे मागच्या आठवड्यात सांगितलं तसंच कदाचित या आठवड्यात सुद्धा होऊ शकतं। आणि अशामुळे पुन्हा तुमचा आजार वाढू शकतो। पित्ताचे विकार, ऑलरेडी जे आजार आहेत ते आहेत, त्याच्यावर आपण पथ्यपाणी कदाचित करत असेल, औषधोपचार चालू असेल, कदाचित नसेल, परंतु वेगळा आता आजार सुरू झाला तर तो पित्ताशी संबंधित असेल, पित्त विकार वाढू शकतो। आणि पित्त विकारातून काय काय त्रास होतात ते आपल्याला माहिती आहे। पित्त विकार जसं दिसतं तसं साधं नाहीये, पित्त विकार जीव घेणं सुद्धा प्रकार आहे। पित्त विकारामुळे खूप काही त्रास होतो, आपण आधी ऐकलं असेल, पाहिलं असेल। तर त्यामुळे पित्त वाढणार नाही किंवा पित्ताचा त्रास वाढतोय असं आपल्याला वाटलं तर त्याच्यावर योग्य वेळी चांगल्या प्रकारे उपचार मात्र सतत घेत राहा, कारण या पित्तामुळे आपल्याला हे पित्त मोठं दुखी होऊ शकतं पुढे जाऊन, त्याकडे लक्ष द्यायचं आहे। आता पैसा आपण कष्ट करतायत त्यामुळे आपल्याला तसा पैसा सुद्धा मिळेल, आणि कुटुंबामध्ये कदाचित आर्थिक गोष्टी चुकल्या किंवा जास्त घेतल्या, कमी घेतल्या, का घेतल्या, अशा गोष्टीतून वादावाद होऊ शकतं। खर्च का केला ती, अशा गोष्टीतून वादावाद होऊ शकतं, आणि त्यामुळे आपल्याला थोडासा कुटुंबात मानसिक संतुलन बिघडून काही त्रास होऊ शकतो। धनलाभ होत राहतील, पैसा येत राहील, पैसा खर्च करण्यासाठी असतोय आपल्याला माहिती आहे, पण समोरील व्यक्तीला नुसता तो खर्चच करायचा आहे किंवा गुंतवायचा आहे याचं सुद्धा भान असणं खूप गरजेचं असतं। आपण एखाद्याला ठेवायला दिले असेल तर तो कदाचित जास्त खर्च करेल, म्हणजे आर्थिक व्यवहारातून थोडे कुटुंबामध्ये थोडंसं 19-20 होऊ शकतं। आता पैसा आपल्याला मिळणार, त्याचबरोबर खर्चही होणार आहे, त्यामुळे अनाठाई खर्च आपल्याकडनं होणार नाही याची मात्र आपण काळजी घ्या। आर्थिक नियोजन चांगले करा, आर्थिक नियोजन करूनच कामं करत राहा। खूप पैसा आलाय म्हणून तो आपण स्वतःहून खर्च करायला जाऊ नका, तो गुंतवण्याचा प्रयत्न करा। प्रेम संबंधामध्ये आपलं ज्याच्यावर प्रेम आहे किंवा आपल्या प्रेमाची व्यक्ती आहे, जवळील व्यक्ती आहे, यांच्या सोबत या कामाच्या तणावामुळे किंवा शारीरिक दगदगीमुळे, कदाचित ताणतणावामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघात मतभेद होऊ शकतात, मग बोलणं बंद होऊ शकतं, मग बोलणार नाहीत
किंवा अडचणी निर्माण झाल्या किंवा असा ताणतणाव सुद्धा असू शकतो आणि त्याचा सुद्धा मानसिक त्रास. म्हणजे बघा पुन्हा एकदा सांगतोय, कामाचा व्याप, कुटुंबाचा व्याप, प्रिय व्यक्तींचा सुद्धा व्याप, म्हणजे ज्याच्यासाठी आपण जगत आहात, ज्याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा सुद्धा व्याप, ह्या सगळ्यांचा एकदम व्याप झाल्यानंतर काय होतं, मानसिक संतुलन खूप बिघडतं. मग जगायचं कशासाठी असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कोणासाठी जगायचं आणि कशासाठी करायचं. मग काहीतरी स्वार्थी विचार मनामध्ये सुद्धा येतात आणि त्या गोष्टी घडतातच आणि घडतही आहे. कुंभ राशीला जो 4.5 प्रभाव आहे खूप वेगवेगळ्या प्रकारे आहे. विद्यार्थ्यांना वेगळा आहे, प्रौढ व्यक्तींना वेगळा आहे, अविवाहितला वेगळा आहे, विवाहितला वेगळा आहे आणि सगळ्यांना वेगवेगळा आहे. म्हणजे एकच प्रकारे तो त्रास होता, कुठून ना कुठून तो मानसिक त्रास होत आहे आणि त्याच्यातून शिकायलाही मिळते आपल्याला. हे महत्वाचं आहे. शनी महाराजांचं हे मोठं आहे की आपलं कोण परक कोण हे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीतून दाखवून देत आहे. हे कळून सुद्धा आपण सुधरत नाही. आपण कोणाला किती महत्व द्यावं, त्याला द्यावं की नाही द्यावं, त्या पात्रतेची व्यक्ती आहे की नाही, आपलं हे जीवन ज्याच्यासाठी खर्चित करतोय, काही गोष्टी करतोय, त्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असल्या त्या योग्यतेच्या आहे की नाही हे आपल्याला कळतच नाही. आपण करतच सुटलेलो आहे. अशाही काही गोष्टी घडतील. तर याच्यातून आपल्याला आता ह्या काळामध्ये शिकायला मिळणार आहे. जेव्हा शनीचं भ्रमण होणार मार्चमध्ये, जेव्हा कुंभ राशीतून जेव्हा मीन राशीत जाईल आणि कुंभ, मीन आणि मेष या तिन्ही राशींना जेव्हा 7.7 सुरू होणार आहे, त्यावेळी मात्र आपल्याला पुढच्या 2.5 वर्षामध्ये रिलीफ मिळायला सुरुवात होणार आहे. त्यावेळी कदाचित आपण खरे अर्थाने जगायला लागणार आहे. परंतु त्याची नांदी आतापासून सुरू झालेली असेल हे मात्र खरं. तर याकडे लक्ष द्यायचंय. किती राग आला, किती रागाचा प्रसंग आला तर सध्या आपण आपले शब्द जपून वापरा. कारण इतर व्यक्ती त्यांच्या चुकीकडे लक्ष देणार नाही. आपण एखादा चुकीचा शब्द बोलला त्या शब्दांकडे ते लक्ष देतील आणि आपल्याला हाणून काढण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला त्या शब्दाच्या पेचामध्येच ठरणार नाही, तुम्ही असं बोलल्यामुळे आम्ही असं केलं, तुम्ही असं बोलत आहात म्हणून आम्ही असं करत आहोत, अशा काही गोष्टी. त्यामुळे बोलताना जपून बोला, जपून वापरा, जपून शब्द वापरा. ते काय करतायत त्यांना ते करून द्या. कालांतराने त्यांना जे भोगायचं ते भोगावंच लागणार आहे आणि आपला मात्र काळ चांगला येणार याबद्दल काही शंका नाही. प्रवासातून सतत धन लाभ होत राहतील. कामामुळे आपल्याला सतत प्रवासही करावे लागतील. कामाचं प्रवास, काम, पैसा हे सगळं असणारच आहे. दगदगही असणार. त्यावेळी स्वतःसाठी जगा, थोडं शांतीने जगा आणि संयमाने राहा. हेच या सप्ताहात आपण केलं तरी खूप आहे. थोडी मनशांती आपल्याला मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 12 आणि 15. शुभ अंक आहे 9 आणि रंग आहे शेंदुरी किंवा भगवा. याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, या सप्ताहातील सर्वांना सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे, दत्त उपासना. दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो, 14 तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा 15 तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळेल, हे 14 तारखेला पण 15 तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता. जर 14 तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा. गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या. संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा. जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण 1600 केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर का मी प्रत्येकाला सांगतोय, तर कलियुगामध्ये तारणहारी देवता दत्त प्रभूच आहे. गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये कसं असतं माहितीये, एक गोष्ट चांगली, एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते. काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात. तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय पुण्य आणि काय पाप आहे हे सांगणं, याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये. तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल, काही पाप होत असेल तर त्याचं प्रायश्चित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं. असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. मी इतर लोकांना जे सांगत असतो, माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना, त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो, ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे. त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय, गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा, दत्त उपासना करा, 1600 श्री गुरुदेव दत्त हा जप करा. कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा, दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा. त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे, अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण हे करा. आपलं चांगलं चाललं असेल, करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा. आपलं वाईट चाललंय, थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा. आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा. खूप लोक व्हिडिओ पाहतात, चांगले व्ह्यूअर्स असतात, परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही. हे कुठेतरी लाईक्स, कमेंट, शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनल कडनं सर्वे होत असतो. त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो. म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो. तर मित्रांनो, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.